Once again, welcome back into the SD tutorial. Okay, so today we will be going to see the question bank about the embedded system with the AVR microcontroller. आज आपण चॅप्टर नंबर 4 वरती जे महत्त्वाचे प्रश्न आहे ते बघणार आहोत. चॅप्टर नंबर 4 हे रियल वर्ल्ड इंटरफेसिंग विथ द AVR अँड केस स्टडी याच्यावरती आहे. यामध्ये काही शॉर्ट क्वेश्चन्स आहे आणि काही लॉंग क्वेश्चन्स आहे. तर शॉर्ट क्वेश्चन मध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे विच टाइप ऑफ द IC मोस्टली यूज टू ड्राईव्ह द DC मोटर. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघितलं तर DC मोटर आणि स्टेपर मोटर याला ड्राईव्ह करण्यासाठी जे यूज केलं जातं करंट ड्रायव्हर त्याचा IC यांनी विचारलेला आहे. ओके, तर पुढचा प्रश्न असा आहे विच पिन इज यूज इन द LCD टू कंट्रोल द कॉन्ट्रास्ट लेवल. तर आपण बघितलं तर LCD मध्ये ज्या पिन यूज करतात VEE नावाची जी पिन आहे ते आपल्याला कॉन्ट्रास्ट लेवल सेट करण्यासाठी यूज केले जाते. त्याचबरोबर RS आणि RW या पिन बद्दल पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि अनेबल पिन बद्दलही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर ते तुम्ही बघून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे 1 मार्कासाठी व्हॉट शुड बी द डेटा इन द ATmega 62 पोर्ट बी display the number 1 on the 7 segment common anode we use in there. आपण ते बघितलं ते 4 7 सेगमेंट होते. जर एक तुम्हाला न्यूमेरिक 1 डिस्प्ले करायचं असेल या ठिकाणी न्यूमेरिक 1 तुम्हाला डिस्प्ले करायचं असेल 7 सेगमेंट A B C D E F G यामध्ये तुम्हाला काय करायचं B आणि C सेगमेंट ऑन करायचे आहे आणि हा कुठला कॉमन एनोड जर असेल सगळे याचे एनोड जर असतील मग याला आपल्याला काय करायचं 0 0 द्यायला लागेल त्यावेळेस हे डिस्प्ले ऑन होणार आहे. मग तुम्हाला त्यासाठी कुठला कोड पाठवावा लागेल ते त्याने विचारलं आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ 16:2 LCD. याचा मिनिंग काय होतो याच्यामध्ये काय आहे 16 कॉलम आणि 2 रो दिले आहे असा तुमचा हा LCD डिस्प्ले दिलेला आहे. व्हॉट इज द पर्पज ऑफ अ रेजिस्टर कनेक्टेड इन द सिरीज टू द LED. LED ला प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्हाला हा सिरीज रेजिस्टर लावायला लागतो. व्हॉट टाइप ऑफ द कोड जनरेटेड इन द थंबविल स्विच. तुम्ही थंबविल स्विचचं बटन प्रेस केल्यानंतर तुमचा कुठल्या टाईपचा कोड जनरेट होतो ऑब्विसली BCD म्हणजे बायनरी कोडेड डेसिमल नंबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला बघायला मिळतो आहे विच मॉड्यूल इज यूज्ड इन द ब्लूटूथ कम्युनिकेशन इन द AVR. AVR मध्ये आपण HC05 हा पण यूज केला होता. व्हॉट इज मेन बाय द ऑप्टोकपलर. ऑप्टोकपलर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ photo photodiode and that is the IR diode and photo transistor is in there. And what is the purpose of optocoupler? To provide the isolation between the two circuit. म्हणजे कसं यामध्ये एक तुमचा या ठिकाणी एक LED तुम्हाला बघायला मिळाला होता आणि एक तुमचा या ठिकाणी ट्रान्झिस्टर तुम्ही इथं कनेक्ट केलेला होता बरोबर ना. तर एक सर्किट इकडे लावलं एक सर्किट इकडे लावलं ह्या दोन सर्किटचं आयसोलेशन प्रोव्हाइड करण्यासाठी आपण हे यूज करतो कशाच्या थ्रू ऑप्टिकल डेटाच्या थ्रू. नंतर पुढचा प्रश्न आहे विच डिजिटल सेन्सर इज यूज टू मेजर द LM35. अरे हे टेम्परेचर मोजण्यासाठी तुम्हाला कुठला डिजिटल सेन्सर यूज करायचा आहे LM35 यूज करायचा आहे. विच डिव्हाइस इज यूज टू कंट्रोल द AC लोड युझिंग इन AVR. ओके, त्याच्यानंतर आता लॉंग क्वेश्चन कडे जर बघायला गेलो तर सगळ्यात पहिले ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ LED इंटरफेसिंग विथ द AVR अँड ऑल्सो राईट द C प्रोग्राम टू टॉगलिंग द LED ला कंटिन्युअस ऑन ऑफ करण्यासाठी तुम्हाला LED चे डायग्राम आणि प्रोग्राम हे तुम्हाला विचारलं जाणार आहे. विथ द नेट डायग्राम अँड प्रोग्राम हाऊ टू इंटरफेस द स्विच अँड बझर विथ द इंटरफेसिंग विथ द AVR मायक्रोकंट्रोलर. तुम्हाला AVR मायक्रोकंट्रोलर स्विच स्विच ऑन केलं तर बझर ऑन व्हायला पाहिजे स्विच ऑफ केलं तर बझर ऑफ व्हायला पाहिजे हे डायग्राम आणि प्रोग्राम विचारलेला आहे. त्याच्यानंतर विथ द नेट डायग्राम एक्सप्लेन हाऊ द 7 सेगमेंट डिस्प्ले इंटरफेसिंग विथ द AVR microcontroller. Write a C program to display the 5 numeric on the 7 segment display. तुम्हाला 5 हा 7 सेगमेंट वरती तुम्हाला डिस्प्ले करायचा असेल तर त्याचा प्रोग्राम विचारला आहे. ड्रॉ अँड एक्सप्लेन ऑप्टो इंटरप्टर विथ द सिंगल डिजिट काउंट. तुम्हाला एक जर मध्ये व्यक्ती गेला तर त्याचा काउंट करण्यासाठी हा तुम्हाला या ठिकाणी डायग्राम आणि प्रोग्राम विचारला आहे. विथ द नेट डायग्राम एक्सप्लेन हाऊ द स्टेपर मोटर इज वर्क इन द AVR अँड राईट C program to control the clockwise and anti-clockwise. It is very easy. या ठिकाणी तुम्हाला प्रोग्राम लिहायचा आहे आणि ते क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज कुठल्या पण डायरेक्शन तो फिरू शकतील यासाठी तुम्हाला प्रोग्राम लिहायचा आहे. सिमिलर वे तुम्हाला ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ DAC अँड राईट डाऊन द प्रोग्राम टू जनरेट द स्क्वेअर वेव फॉर्म. सिमिलर वे स्क्वेअर ट्रायंग्युलर सॉटूथ हे तुम्हाला विचारलं जाईल. ओके,
तुम्ही सायनोसॉइडल वेव्हफॉर्मचा प्रोग्राम नाही केला तरी चालेल. पण ही 3 प्रोग्राम तुम्ही करून ठेवा. एक्सप्लेन युजिंग द सी प्रोग्राम हाऊ टू ट्रॅफिक लाईट कंट्रोल सिस्टम इज यूज्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 7 जे प्रश्न आहे, हे 7 प्रश्न तुम्ही जरी केले तरी ते चालणार आहे. या 7 पैकी तुम्हाला 3 प्रश्न तुम्हाला विचारलेले बघायला मिळतील आणि तुम्हाला जर त्याच्यावरती जाऊन काम करायचं असेल, डिस्कस द LM35 हे तुम्ही करू शकता आणि ब्लूटूथ मॉड्यूल हे तुम्ही करू शकता. तुम्हाला माहिती आहे ब्लूटूथ मॉड्यूलमध्ये आपल्याला अ, अ, त्यामध्ये UART वगैरे त्याचे जे रजिस्टर्स आहे ते आपण बघितले ते. नंतर LM35 पण हे आहे. हे 2 क्वेश्चन पण तुम्ही ड्रॉप केले बाकीचे 7 जर व्यवस्थित जर केले, या 7 पैकी 7 तुम्हाला येऊ शकताय. तर अशा पद्धतीने आपण चॅप्टर नंबर 4 बघितले. त्याचे काही क्वेश्चनायर बघितले. सो इन दिस वे these are the important points in the chapter number 4. Thank you so much. Stay tuned with the SD tutorial.